प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप 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 अत्रिपुत्रो श्री राम जय जय राम 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 श्री राम जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय। सनत कुमार व्रत्रासुराला म्हणतात हे दैत्य राजा, सनत कुमार म्हणताय हे दैत्य राजा, आपल्याला आपल्या गुरुच्या बरोबर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते आहे। म्हणजे गुरुही कच्चे आहे आणि चेलाही कच्चा आहे, असेच जगात सगळे आहे।
शुक्राचार्य सनत कुमारांच्या पुढे चित्र दिलेलं आहे, बिलकुल हात जोडून, व्रत्रासुरी हात जोडून. काल सांगितलं कोण कुठे बसलंय, कसं बसलंय. तर म्हणाले आमच्या मनामध्ये भगवान विष्णूबद्दल जे वैर आहे ते वैर काढून टाका. म्हणे का रे, का अंतसमयी वैर राहिला. हे कोणाला कळालं? व्रत्रासुराला. पण आपण मात्र ऐकत नाही. मानव आहे, दानवाला कळतं पण मानवाला कळत नाही. जगामध्ये 4 प्रवृत्ती आहे: दानव प्रवृत्ती, मानव प्रवृत्ती, देव प्रवृत्ती आणि 4थी आहे संत प्रवृत्ती. दानव देव कसे आहे? आपलं राहिलं पाहिजे बस. मानवाची प्रवृत्ती कशी आहे? पण नाही काही नशिबाचं जे मिळेल ते मिळेल. दानव प्रवृत्ती कशी आहे? नाही सगळं माझं. आणि संत प्रवृत्ती कशी आहे? हे सगळं ईश्वराचं. मग आता पहा, दानवांचेही हाल झाले, देवांचेही हाल झाले, मानवांचे झाले. फक्त संत जगात सुखी राहते, कारण सगळं देवाचं, आपलं काहीच नाही. वाहू हा संसार देवा पाहिजे. म्हणून शास्त्रात 3च प्रवृत्ती आहे, पण संतांची स्वतंत्र प्रवृत्ती आहे. काय म्हणाले नरसिंह मेहता सकाळीच? देवा हे तुमचं कामं तुम्हीच करा, मी आपलं करत आलं बस. शेवटी रुक्मिणीला सांगितलं चाल बलराम दादा चला, वृद्ध वाकरून चला, याचं सगळं करा, मला ते चटक पटक कपट चपट जमणार. देवापेक्षाही संतांचा सरळ मार्ग असतो. म्हणून मार्ग दावून गेले संतजन कृपानिधी. म्हणून संतांची या वाट चालू आता. मग भय चिंता कैची आता. कशाच भय चिंता नाही. म्हणून हे दैत्य राजा समस्त भूतांची रचना, प्रलय काल, संहार काल आणि कल्पाचा आरंभ, पुन्हा सृष्टी, हे सगळं भगवान विष्णू करतात. लक्षात ठेव. शास्त्राच्या द्वारानं तपश्चर्या किंवा यज्ञाच्या द्वारानं इंद्रियांचा निग्रह केल्याशिवाय कोणतंही कर्म जीवाला शांती देत नाही. कर्मामध्ये निष्काम भावनेच्या द्वारानं मन शुद्ध होतं. जेवढी निष्काम भावना ठेवली, संतांची भावना निष्काम असते, माणसाची सकाम असते, देवांची मध्यम असते आणि दैत्यांची स्वार्थी असते. म्हणून अनंत सुख जर प्राप्त करायचं असेल तर निष्काम भावनेनं राहावं लागतं. कर्माच्या द्वारे अनेक शेकडो जीवांची शुद्धी होते, पण कर्मसुद्धा निष्काम झालं पाहिजे. जेव्हा कर्म निष्काम होतं आणि जीव कर्म निष्काम करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा जन्म शुद्ध होऊन जातो. म्हणून भगवान नारायण आदि अनंत रहित आहे. नारायण का जय आदि अंत रहित. समस्त चराचराचे प्राणी त्याची रचना करतात. या विश्वसंहार करणारे सगळे नियमात्मक शुद्ध चिद्रूप आहे. मग म्हणाले ब्रह्मदेव कसे आहे? तर ब्रह्मदेवाचं काम असं आहे की फक्त सृष्टी उत्पत्ती, कोणाला जे पाहिजे असेल ते घे. त्याच्यापेक्षा भोलानाथाचं काम विशेष आणि भोलानाथापेक्षा भगवान विष्णूचं त्याहून विशेष. तर म्हणजे भोलानाथाचं काम काय? तर शंकराचं बघा, ज्या राक्षसाला मारलं त्याचं नाव स्वतः ठेवून घेतलं भीमाशंकर. राक्षस कोण होता? भीमाशंकर. त्याचं नाव ठेवून घेतलं ज्योतिर्लांड डाकिन्याम भीमशंकरम. तर शंकर असे आहे म्हणे की ज्या राक्षसाला मारतात त्याचं नाव वाढवतात, स्वतःचं नाव वाढवत नाही. म्हणून शंकराचे मंदिर
जास्त आहे. आणि बरेच मंदिरं राक्षसांच्या नावाचे आहे. वैद्यनाथ राक्षसांच्या नाव. ज्योतिर्लिंगामध्ये बरेच ज्योतिर्लिंग राक्षसाच्या नावाचे आहे. कारण त्यांना आपलं नाव काय आणि तुझं नाव काय यात काही फरक काय. म्हणून शंकराचे मंदिरं जगाच्या पाठीवर जास्त आहे. बरं, त्यांच्या मंदिराला काहीच सामान सुमान लागत नाही. काय लागतं? पाणी, बेल आणि भस्म. कुठे मिळतं? कशाचंही तयार करता येतं. चितेचं आणलं तेही चालतं. कारण ते स्वतःचं काही पाहतच नाही म्हणे, सगळं होते. भस्मासुराला भगवान शंकर वर देत नव्हते. पार्वतीने सांगितलं द्या. आता द्या. अगं म्हणे आई त्याचं पुढचं भोगावं लागेल सगळं. म्हणे हा दिला वर. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. नारद भेटले. त्याने पाहिलं असं डोकं उठाळं काय शंकर काय. पण खरं म्हणे तू आता सगळ्या जगाचा राजा झाला, मग तुला लग्न केलं पाहिजे. जगातले सुंदर स्त्री तुला मिळाली पाहिजे. म्हणे कोण सुंदर आहे? तर पार्वती. तिथेच भस्मासूर. भस्म त्याच्या नावाचं भस्म लावायला लागले. म्हणून भस्म आरती कुठे होते? उज्जैन. तिथे राक्षसच होता. आणि अजूनही तिकडे बरेच राक्षसच आहे. असं आहे. तर शंकर जे आहे ते राक्षसाला आपलं नाव देऊन टाकतात. त्याच्या नावाने स्वतः राहतात. म्हणून शिवभोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. म्हणून त्यावेळेस या विश्वाचा संवादात्मक सगळं नियमात्मक शुद्ध चिद्रूप समस्त भूतांचं क्षर अक्षर रूपातच परमात्मा सांभाळतात. नारायण क्षर आणि अक्षर. म्हणून भगवंताला पुरुषोत्तम भगवान असं म्हणतात. भगवंताच्या जमिनीला सुद्धा पुरुषोत्तम भूमी किंवा पुरुषोत्तम क्षेत्र असं म्हणतात. उत्तम भूमी. म्हणून आता तू परमात्म्याचं रूप आहे. स्वर्ग हे त्यांचं मस्तक आहे. एकूण दिशा चार, चाराला चार, 8 हे त्याचे हात आहे. आकाश परमात्म्याचे कान आहे. सूर्य हे नेत्र आहे. चंद्रमा मन आहे. आणि महत्त्व ही भगवंताची बुद्धी आहे. जल हे रसनेंद्रिय आहे. म्हणून जलापासून सगळ्याची उत्पत्ती होते. धान्य, अन्न, पाणी घेणं, जीव सगळे. संपूर्ण ग्रह त्यांच्या भृकुटे आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, हे वैष्णव जे आहे वल्लभाचार्य, निंबार्काचार्य, हे कुंडलीत पाहत नाही. आपल्याकडे ते कुंडली पाहायचं तोथान होऊन गेलं आहे. बरं, कोणी कोणाला काहीही सांगतं. आज वर्तमान स्थितीमध्ये कोणी लग्न विचारायला आलं ना, तर त्याला विचारायचं वा तुमचं लग्न तुम्ही जुळवलं आहे का, नातेवाईकांनी जुळवलं आहे का, तुमच्या पोरानं जुळवलं आहे. पोरानं जुळवलं म्हणजे डुप्लिकेट असेल अशी. हे ज्योतिष काहीच पाहत नाही. एकदम दणादण सांगतात. आता ते आईबाप म्हणतात तो तर ऐकणार नाही. मग काय ऐकणार? तर ते विचारून घ्यायचं आणि मग त्याच्यावर सल्ला द्यावा लागतो. काय राहिलं आहे आईबापांच्या हातामध्ये? वर्तमान स्थितीमध्ये काहीही राहिलेलं नाही. ना रूप, ना रंग, ना कुळ, ना जात, ना काही. असं काय करणार आहे? म्हणून ते म्हणतात नक्षत्र समूह त्यांच्या नेत्राचं तेज आहे. सत्व रज तम 3 गुण नारायणाचं स्वरूप आहे. म्हणजे सत्वही नारायण, रजही नारायण आणि तमही नारायण. असं शंकरानं गोकर्णचं लिंग देऊन टाकलं
आता देऊन तर टाकलं यांनी, मग आता काय करायचं? तो विष्णूनं गणपतीला सांगितलं, भाऊ तुझ्या बापाचं डोकं उठाडे, तू नाही भाऊ. आता जलरूपाने रावणाच्या शरीरात प्रवेश केलाय देवाने, आणि रावणाला लघुशंका दीर्घ गेले आणि लिंग खाली ठेवून घेतलं. जलरूप रसनेंद्रिय आहे देवाचं. रसनेंद्रिय जे आहे ते भगवंताचं जल आहे. म्हणून जलामुळे सगळे तृप्त होतात. पाहता पृथ्वी कशी झाली? तृप्त झाली. म्हणून संपूर्ण आश्रमाधिक जपजापाधिक कर्माचं फल म्हणजे आय परमात्मा आहे. तुम्ही जे जप जाप सगळं जे करतात त्याचं फळ परमात्मा आहे. कर्म त्याग रूप संन्यास फल सुद्धा आहे. कर्माचा त्याग केला की मनुष्य संन्यास घेतो. म्हणून वेद मंत्र हे भगवंताचे रोम आहे अंगावरचे. आपल्या अंगावर जसे रोम आहे तसे हे वेदाचे मंत्र जे आहे ते अंगावरचे रोम आहे. म्हणून त्या वेद मंत्रानं मानवाचं हित होतं. पण तो मानव कांदा सोडायला नाही म्हणतो, लसूण सोडायला नाही म्हणतो, कारण ती रसना त्याची ऐकत नाही. रसने लागी प्रीतिविषयाची सत्य तिला त्याची रे मनुजा राम नाम रसपी रे. म्हणून प्रणव ही त्याची वाणी आहे. ओंकार ही भगवंताची काय आहे? वाणी. ओंकार ही वाणी आहे. तथा अनेक वर्ण आश्रम हे त्याचे आश्रय आहे. सगळे चारही वर्ण जे आहे ते कोण आहे? आश्रय आहे. पण चार वर्णापैकी एकही वर्ण नसला तर जग चालेल का? नाही. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास आहेच. चतुर्थ कर्मचारी, तृतीय कर्मचारी, द्वितीय कर्मचारी, प्रथम कर्मचारी, तुम्ही वर्ण काढूच शकत नाही. पाच सगळ्या न्यायाधीशांची कॉन्फरन्स भरली. सगळे न्यायाधीश जेवतात तेव्हा हेड क्लार्कला जेवता येत आहे का त्यांच्याबरोबर? मग क्लार्क लोकांची वेगळी जेवण आणि पट्टेवाले यांचं सगळं झाल्यावर का बरं? काय हरकत आहे? पट्टेवाल्या साहेबाला पाणी देतो, वाढू लागतो, पण ते जेवायला त्यांचं कंपाऊंड सुद्धा वेगळं करतात. आहे काय फरक होत असं? काय हरकत आहे? सगळेचे सगळे एका टेबलावर. कधी सगळे क्लार्क पट्टेवाला आणि हे सगळे एका वेळा जेवढं पण तो गोंधळ होईल. कारण जो तो का जेवताना त्या छंदाने वागेल ना. म्हणून मर्यादा घालावी लागते. हे लक्षात ठेवा. आता मागच्या वेळेस आपले हे जेवण झालं चतुर्दशाचं, तेव्हा मोजके लोक होते. पण भागवताच्या शेवटच्या दिवशी भंडारा असतो म्हणून सगळे तिकडून यायला लागले. ते बसवण्यामध्ये सगळं नाही का हो. म्हटलं मग हातात घ्यायला सांगितलं गुपचूप तेच बरं आहे घरी. मनुष्य आपलं आपलं स्वतंत्र बसून खातो. ज्या वेळेला महाप्रसाद असतो ना त्यावेळेला कोणाला असं म्हणता येत नाही की तू नंबरमध्ये येऊ नको. मग त्यावेळेला काय करायचं? हातात द्यायचं. प्रत्येक वेगळे बसतात. मग ज्याचे त्याचे बरोबर ग्रुपला बसतात. हे करावं लागतं. हे म्हणे यावेळा बसूनच वाढू. म्हटलं मी गुपचूप बसलो, इथेच बसलो, मी उतरलो मी खाली. यांना एकदा फजिता द्या. कारण ते मग ते जमत नाही ना. शेजारी कोणी बसलं की मग तो इकडे तिकडे बाजून कसा तरी जेवतो. कारण तो ओरखतो नुसता, याला कंटाळा येतो त्याचा. असं पिठला लावतो तो. अर्ध खाली सांडतो. शेजारच्या माणसाला काय येणार आहे? याकरता जे विभाग आहे ते बरोबर आहे.
आता बा त्या दिवशी सगळे खुर्चीवर बसले होते. इकडे माणूस जोड्याने बसले सगळे. इकडे माणूस, त्या बाईच्या जवळ माणूस आला की तो बिचारा असा जे आता ओळखीचे होते ते जेवताना काही लागले नाही, पण बिना ओळखीचे नाही जेवलं तर दादा बोलतील. बरं ते आणखीन उंच बसलेले की कोण काय करतं दिसतं म्हणून काही माणसं इकडे बसले होते मागे. मला माहिती होतं कोण कोण मागे आहे ते. आठवतं का? कुठे होते तुम्ही? गणपतीच्या मागे. असं आहे ते. कारण जेवण हे आनंदात झालं पाहिजे ना. मग असं जर असलं तर ते आनंदात नाही होत. म्हणून मुलांची लाईन वेगळी लावायची, स्त्रियांची लाईन वेगळी लावायची, माणसांची लाईन वेगळी लावायची. हे विभाग करावेच लागतात. ते लक्षात नाही येत माणसाच्या. आता बघा तुम्ही, रेल्वे चालताना पूर्वी माणूस काय करायचा, ओरलं की असं फेकून द्यायचं रस्त्यात. आता त्यांनी डस्टबिन केलेली आहे. ती डस्टबिन इतकी भरते खाली पडत ते सगळं. त्या रेल्वेमध्ये कंटाळा येतो. म्हणजे सेकंड क्लास असो का फर्स्ट क्लास असो, कारण ते डस्टबिन एवढी आणि सगळे टाकतात त्याच्यात. म्हणजे ते जे फेकलं जात होतं ना, ते जीव जंतू खाऊन मोकळे होत होते. हे डस्टबिन त्याच्यामध्ये अशी केरात ओतली जाते आणि ते सगळं घाण होतं. रेल्वेमधून लोक फेकून द्यायचे. रेल्वे चालू झाली की स्टेशन सोडून दुर्जन स्टेशनावर टाकायचे, पण सज्जन त्यामुळे त्या अन्नाचे पशु पक्षी जीव जंतू खाऊन मोकळे होतात. कारण ज्याप्रमाणे चांगल्या अन्नाची आपल्याला गरज आहे, त्याप्रमाणे माणसाचं उष्ट या पशु पक्षा प्राण्यांना आवडून जातं. कारण न मिळणार. हा, त्याच्याबरोबर तुम्ही ती प्लॅस्टिकची पिशवी भेटता ते वाईट आहे, टाकून द्यायची. ती काल मुंग्या झाल्या तर म्हटलं ते पिंपळाला टाकून द्यायची साखर, ते मुंग्या खाऊन घेते. मुंगळे होते, मग साखर येते ते मुंगळे होणार, गुळ येते ते मुंगळे होणार. मध, माशा असल्याशिवाय मध होईल का? नाही. म्हणून ते म्हणतात परमात्म्याचे हे रोम आहेत आणि ओंकार ही वाणी आहे. अनेक वर्ण आणि आश्रम हे त्याचे आश्रय आहे. त्याला अनेक मुख आहे आणि हृदयामध्ये आश्रयी धर्म आहे. धर्मराजा, तुझं स्थान कुठे आहे लक्षात ठेव. स्वतःला काय समजतो? दुःखी. तू भगवंताच्या हृदयात आहे. धर्म हा भगवंताच्या हृदय. आता श्रोत्यांविषयी प्रेम आहे हे वरतून दिसण्यापेक्षा ते कुठे आहे? माझ्या हृदयात. म्हणून मला जे जे वाचनात मिळेल, ऐकण्यात मिळेल, बोलण्यात मिळेल, ते माझ्या श्रोत्यांपुढे ठेवण्याचा माझा प्रयत्न चालू असतो. हे लक्षात आलं पाहिजे. आईचं प्रेम कुठे आहे? हृदयामध्ये. प्रेम म्हणजे काय? धर्मरूपी प्रेम जे आहे ते हृदयातच असतं. आपण म्हणतो मला तुझी कळकळ आहे, तळमळ आहे. कळकळ आहे. पूर्वी शिक्षकाला सुद्धा तळमळ होती की माझे विद्यार्थी घडले. आता काय आहे? आदरच नाही. तुम्हाला तर घडायचं असलं तर घडा आणि मरायचं असलं तर मरा. पण ते एका देशामध्ये सगळ्या सुशिक्षित लोकांना म्हणे रिक्षा चालवा, हे तुम्हाला रिक्षा फुकट देतो म्हणे. ते ओरडून राहिले सगळे शिकलेले पोरं की काय आमची लायकी रिक्षा चालवायचं. इंजिनियर अमुक ढमुक, पेट भरणं हवं तर भरो. शेवटी उत्तर काय आलं? काही नाही ना. काही त्यांच्या चरित्राकरता काही नवीन असलं तरच उपयोग होईल ना. शिकलेल्या मुलाला सांगायचं म्हणजे रिक्षा चालवा. बरं, सगळ्यात सुशिक्षित पोरांना रिक्षा दिल्या, बसणारे पॅसेंजर तर पाहिजे. कारण दरिद्री झाले आहे त्यामुळे पॅसेंजर पैसे देईल कुठून? फुकट घेऊन चालशील तर चाल. असं परिस्थिती आहे. म्हणून आर्थिक बजेट
हे फार महत्त्वाचं आहे. आता बघा आपलं आर्थिक बजेट महाराष्ट्राचं कोसळून गेलं तर कसं चाललं आहे. कोणाला नाही म्हणता येत नाही, रागवता येत नाही, रागवून फुटले तर पडून जाईल, अमुकून जाईल, धमुकून जाईल. खांदेपालट करून दिली. ते म्हणून काल मी बोललो ना तर बऱ्याच लोकांना राग आला. ते बिस्किटाच्या पोळ्यावर मेथीच्या भाजीच्या जोड्या हातल्या. त्याऐवजी तुम्ही मुलांना 2च बिस्किटं दिले असते तर तो डबा खराब झाला. आर्थिक बाजू भक्कम जर ठेवायची असेल तर काट कसर ही आवश्यक. पंखा फिरतोच आहे, माणसं खाली नाही, काय करेल तो पंखा खराब होईल ना. गरज असलं तर बटन दाबायचं, काम झालं की बटन बंद करायचं. मला पूर्वी लोक म्हणायचे ना, तुम्हाला काय करायला लागतं, तुम्ही घाबरे एवढी काळजी करता, येडं झालं की इथे राहायचं म्हणजे काळजी केलीच पाहिजे. अशी देशाची काळजी करा, तेव्हा देश पुढे येईल. आपण तर कचरतोय. जो येईल तो हा. किती खाते बोगस निघाले, कसे काय निघाले. खरा तो एकची धर्म असं आहे. म्हणून नागरिक घडवा आधी आणि त्या नागरिकातून चांगला नागरिक मंत्री करा. असं आहे ते. त्याला काही क्वालिफिकेशन नसेल तर तो काय करेल फक्त. म्हणून ते म्हणतात जगताची उत्पत्ती आणि प्रलयापर्यंत 1 कल्प करोड होतो, तेवढ्या जीव स्थावर जंगम योन्या जन्माला येतात. अशी योजना आहे व्रत्रासुरा. शुक्राचार्य अशी विष्णूची योजना आहे. तुम्हाला सुद्धा राक्षस कुळामध्ये त्यानेच घातलंय शुक्राचार्याला. कारण तुमचा स्वभाव आणि राक्षसांचा स्वभाव. कारण तुम्हाला मोठं पण पाहिजे. मोठं पण कर्माने प्राप्त होतं आणि मनुष्य कर्मानंच जन्माला येतो. कर्मा अनुबंधे मनुष्य लोके. म्हणून ते म्हणतात अश्विनी कुमार इंद्र वरुण यम कुबेर हे सगळे ज्ञानदृष्टीने जर पाहिले तर भगवंताचेच आहे. प्रलयापर्यंत यांना परमात्मा सांभाळतो आणि मग केवळ 1 बुंद जल या परमात्म्याला दिलं तरी परमात्मा प्रसन्न होतो. बस. जल त्याचंच आहे पण त्याला 1 बुंद जल द्यायचं. म्हणून देवाला पाण्यानं स्नान घालणं हे आवश्यक आहे. आता तुम्ही एवढ्याल्या मूर्त्या करता की महिना त्याची आंघोळ होत नाही. आता तो रस्त्यातला मारुती पाऊस पडेल तेव्हाच आंघोळ करेल. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात प्रजा उत्पत्ती आणि प्रलय एक काल आहे. जीव अज्ञानाच्या कारणानं आपल्या आपल्या कर्मानुसार भिन्न भिन्न गतीमध्ये जातो. आपल्या अज्ञानानुसार कर्म करतो आणि भिन्न भिन्न जातीत भिन्न भिन्न याच्यात तो जातो. म्हणून नित्य शुद्ध चित्तानं ब्रह्मानुसंधान करावं म्हणजे मनुष्य ऊर्ध्व मार्ग चालेल. जे खाली जन्माला येताना संत ते वरतून खाली का आले तर समाजाला बोधक. आज पेपरला बातमी आहे की वारकरी संप्रदायाने ज्ञानोबा करता 15 तारखेची जन्माष्टमी स्वीकारली. कारण यावेळा माऊलीचा उत्सव आहे आणि नेमका 15ला आलाय तो जन्माष्टमी. हे तिकडचे लोक नाही करणार पण इकडच्यांना माऊलीचं. कारण कृष्णाष्टमीला माऊली जन्माला आली आहे आणि राम जन्माला समर्थ जन्माला आले आहे. हेही 12 वाजता आले आहे, हेही रात्री 12 वाजता आले आहे. म्हणून यावेळेची जन्माष्टमी ती विशेष आहे. आलं ते कारण माऊलीचा उत्सव आहे.
सप्तमी सह अष्टमी, अष्टमी सह नवमी नाही. म्हणून ते म्हणतात अशा प्रकार ब्रह्मानुसंधान असलं तरच शुद्ध चित्त भाव होतो आणि मग परमगती होते. शुद्ध चित्त आणि भाव शुद्ध, त्यावेळा अविनाशी पद प्राप्त होतं. आणि अविनाशी पद म्हणजे सनातन ब्रह्म. अत्यंत दुष्प्राय महाबली दैत्यराज, तुला नारायणाचा प्रभाव मी ऐकून दिला, आता तू उत्तर दे की तुला काय समजलं. कोण म्हणताय? सनक सनानंदानी सनत कुमार. हे व्रत्रासुर म्हणाले, भगवान मला सगळं कळालं. ज्या प्रकारानं माझ्या मनामध्ये विषाद होता तो विषाद संपला. तुमचं वचन ऐकून पाप रहित होऊन शोक रहित झालोय मी. आता मला फक्त इंद्रानं मारलंच पाहिजे एवढंच माझं ध्येय उरलं आहे. आता मी इंद्राला मारण्याच्या विचारात नाही, कारण मी शोक रहित झालो. कोणाचं चरित्र ऐकून? महाविष्णूचं. भेदाभेद अमंगळ. आज दुपारी मला नाशिकून फोन होता, म्हणजे दादा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमः या मंत्र जपल्यावर काय होईल. म्हटलं तुला जेव्हा वैताग येईल ना संसारामध्ये, समजा पैसे परत आले नाही, अमुक आले नाही, तेव्हा तुला क्लेश होतो. मुलाने ऐकलं नाही, मुलाला मार्क कमी पडले, त्यावेळेला फक्त 11 वेळा म्हणून घे. आणि कोणाचे हाल होत असतील बिचाऱ्याचे, त्याच्याजवळ जर तू केला तर त्याचे क्लेश दूर होण्याकरता सुद्धा म्हण कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमः. आता हे देवाचे रोम आहे, तुम्ही शब्दाकडे लक्ष द्या. वेदाचे मंत्र हे काय? देवाचे रोम. तुम्ही प्रेमानं म्हटले की तुमचेही रोम उभे राहतील, आणि जो जातोय तो ऐकताना या मंत्रानं त्याचे रोम उभे राहतील आणि तो उद्धरेल. ज्याप्रमाणे 204 मिले 64 दार, विसंगत से विसंगत घडे 7 करोड. म्हणजे एकाच्या अंगावर 3.5 कोटी आणि दुसऱ्याच्या अंगावर 3.5. 2 विष्णू भक्त मिळाले एकामेकाला. याचे डोळे 2, त्याचे डोळे 2, 4 झाले. याने चर्चा केली, त्याने चर्चा केली, 64 दात. आता तुमचे दाढ आपडले असतील, त्याला मी काय हिशोब करून. हल्ली लोक सोन्याचे दात बसवता, चांदीचे दात बसवता, पण त्या दातात कॅल्शियम नसतो एवढं लक्षात ठेवा. हे सगळे कॅल्शियमने उभे पांढरे स्वच्छ. हत्तीचा दात केवढा आहे? काय कॅल्शियम आहे त्याच्याकडे? हस्ती दंत गळ्यात घालता लोक, पण नुसते असे होता याच्याने कमी. हस्ती बुद्धिवान आहे म्हणून तर गणपतीला लावलं ते, कारण त्याच्या बुद्धीची कमाल केलेली आहे. हत्तीच्या शरीराचं काही नाही आहे बुद्धी, आणि डोळे अति बारीक आहे शरीराच्या मानाने, तो सूक्ष्म दृष्टी आहे. म्हणून मुंगी कळते त्याला, म्हणून चारा घेतो ना असा झटकतो आणि मग तोंडात टाक. आपण लाडू उचलतो तोंडाला लावतो, त्याला मुंगी असते, होट मोठा होऊन जातो. आपण पाहत पण नाही त्याला मुंगी आहे का काय, कारण गोड आहे तिथे मुंगी एखादी राहतेच लपून आपला होट मोठा करून देते. म्हणून लाडू फोडून खायला सांगितलंय, असा तसा उचलायचा ना, असं तोंडाला नाही लावायचा. पण बऱ्याच बायांचा मुसळीन तोडावा लागतो लाडू, इतका कडक करतात. पाक कडक करून गेला, पाक कडक करून गेला. मग ती सासूबंद मायने हे शिकवलं, असं आहे ते. असा हात लावला की मुडला पाहिजे. यांचे सुद्धा बुंदीचे लाडू येतात ना असे अति तेलकट असतात.
आपला बुंदीचा लाडू पहा महाराष्ट्राचा, आणि यांचे सगळे याचे पहा, हे गजगज दिसतं, आपला कारण साखरेचा पाक असा केलेला असतो महाराष्ट्रात की बुंदीचा लाडू कधी असा टाकून दिला तरी फुटणार नाही, दाबावं लागेल तेव्हा. ते तिरुपतीचे असो का कुठले, पण महाराष्ट्राची बुंदी विशेष आहे. पदार्थांमध्ये जे हे आहे वैभव, सगळे आपल्या हाताने पवित्र होतात. दुसरं काहीच कालवावं लागत नाही. कालवलं की भेसळ शुद्ध आहे ते. एकदा मी एका ठिकाणी बसलो होतो, तर एक वक्ता असं बोलून गेला, आपल्या लोकांना पोस्टात कार्ड टाकता येत नव्हतं म्हणे, ब्रिटिशांनी आपल्याला शिकवलं. ते खाली उतरलं म्हणजे महाराज नमस्कार करा, सिंकाप कलेक्टर आला होता भारतात, तो किती हुशार होता म्हणे. हा, त्यांना पुरणपोळी खाल्ली तर त्याने असं विचारलं होतं, इकून बन तिकून बन, मधी पुरण कसं गेलं, तर तेही अज्ञान होते म्हटलं. ज्या विषयाचं ज्याला ज्ञान नाही त्यांना सगळं अज्ञानच आहे. जगात ते का अज्ञान नाही. आता पोस्टाची पेटी शिल्लक राहिली आहे का? आजही आले ते पोस्टाच्या पैशाचा हिशोब जमा करावं लागतील ते, तर ते असं पोरांना सांगून ठेवा, नाही तर पंचायत होईल. तो ऋषिकेश नेहमी बोलतो, आत्ताच देऊन टाका म्हणे ते पोस्टाचे सेव्हिंग सर्टिफिकेट, नाही तर जमा होऊन जाईल. कारण ते धन आहे. पूर्वी जमिनीत राहून द्यायचं, आता सरकारकडे जमा होऊन जात. तरी मनुष्य किती जपतोय त्याला. शरीराला जपत नाही, त्याच्या दुप्पट धनाला जपतो तो. कवडी कवडी माया जोडी रुपया लाख करोड, हे सगळं म्हणतो तो. मला महाविष्णूचं प्रबल चक्रकाल माझ्यावर आता चाललं पाहिजे. हे चक्र आहे महाविष्णूचं. आता मी निवांत आहे, मी सनातन सृष्टीच्या प्रवृत्तीत गेलो आहे. परमात्मा पुरुषोत्तम मला माहिती पडले. आता मला चिंता राहिली नाही. म्हणजे वृत्रासुर मराच्या आधी निर्भय झाला. निर्भय झाला म्हणजे तो आता राक्षस राहिला का? हा. धर्मराजानं विचारलं, दादाजी सनत कुमार आणि वृत्रासुर यांचं निरूपण ऐकून भगवान विष्णू हे आता मला कळाले. भीष्म पितामह म्हणाले, कळाले का? हा काय बसलाय समोर? म्हणे हे ते. म्हणे हा तोच. तो तुझ्या पुढे पण आहे, मागे पण आहे. हरितया सांभाळी, तुझा रक्ताचा थेंब सांडू नये याच्याकरता त्याचं लक्ष आहे. तुझं रक्त सांडलं की त्याने युद्ध घडवलं. म्हणून धर्मरक्षावा करणे, उठाउठी करणे. त्यावेळेस आपली शक्ती या पदार्थ रचनेमध्ये भगवान कृष्ण हे अष्टमांश उत्पन्न झालेले आहे. अष्टमी म्हणजे अष्टमांश. आणि या तिन्ही लोकांचा रचित आहे. हा अविनाशी आहे. भगवान महाशक्तिमान आहे. कल्पामध्ये जलावर शयन करणार आहे. पाण्यावर कोणी झोपू शकत नाही, पण हा झोपतो. आज सगळ्या सर्पमित्रांना सूचना केल्या आहे की वेडा वाकडा सर्प धरू नका. काही करताय लोक, मरताय. काही तर गळ्यात घालून फिरत होते, म्हणजे एक दिवशी त्यालाच चावला गेला. अशी मैत्री करायची नाही त्याच्याशी. कारण व्याघ्र, वाघ, सिंह आणि सर्प हे जरी देव असले तर यांना व्हिडिओ घ्यायला देऊ नका. हे लक्षात आलं पाहिजे. काही करता लोक, ते लगेच व्हिडिओ करता सापाचा धरून आणि टीव्हीवर टाकून देतात. अरे पण तो चावेल ना. सूचना केल्या, डॉक्टर लोकांनी सूचना केली आहे की ते विष
संपवून टाकेल तुम्हाला केव्हा केव्हा. कोबरा. म्हणून कृष्ण रूपाचे विचार कर आणि संपूर्ण जगाचा रचिता आहे याच्या इच्छेने सगळं जग रचलं जातं, चालतं आणि शेवटी नाश पावतं. तुमच्या समोर किती अवक्षणी सैन्य नाश केलं याने. आपलं सैन्य सुद्धा दुर्योधनाला देऊन दिलं आणि तेही संपवून टाकलं. आणि याच्या पुढची लीला वंशाचा सुद्धा संहार करायची याची तयारी आहे. भूमी भार उतरवायचा आहे. मग धर्मराजाने की विचारलं की एवढा भूमी भार उतरल्यावर देवाला काही त्रास? म्हणे डोक्यावरचे केस जास्ती जड झाले की माणूस म्हणतो काढ बैदा. त्याप्रमाणे हा पृथ्वीवरचा सगळा भूमिभार उतरून शांत बसतो. असा हा नारायण आहे. धर्मराजानं पुन्हा विचारलं, दादाजी अतुल तेजस्वी वृत्रासुर एवढा धर्मनिष्ठ झाला, त्याला विष्णू भक्ती प्राप्त झाली, त्याला धन्यवाद दिला पाहिजे. भीष्म पितामह म्हणाले, राजा पूर्वीच्या समयी देवराज इंद्र रथावर बसून वृत्रासुराकडे युद्ध करायला गेला. पर्वता समान विशाल काया, वृत्रासुराची काया जेवढी होती पर्वता समान विशाल, धिप्पाड. आपण ते आता ते मध्ये होता ना तो पैलवान दारासिंग नंतरचा, असा दिसतो तो भयानक. अकरार विकराळ रूप. सिमेंटची जाहिरात करतो, याची जाहिरात करतो, किती विकराळ रूप आहे. म्हणून त्यावेळेस तो तसा विशाल आणि तो 5 योजन उंच होता, 100 योजन असा जाड होता. असा हा विशाल डील डौल करत करत त्या रणांगणामध्ये आला आणि इंद्र त्याच्या जांघेपर्यंतही नव्हता म्हणे. आणि एवढ्या इंद्राला त्याला पाहिल्यावर सारखं घोसायचं. कारण एक तर स्वर्गातून पळून लावला होता इंद्राला, इकडे तिकडे लपून बसला. शेवटी रणवाद्य वाजायला लागले. इंद्र आणि वृत्रासुराचं युद्ध सुरू होऊ लागलं. असुर सेना तलवार, पटीस, त्रिशूल, शक्ती, तोमर, मुद्गर, तऱ्हेचे विशाल शस्त्र घेऊन येऊ लागले. देवता, ब्रह्म, इंद्र, वरुण, कुबेर, गंधर्व लोक विमानावर बसून युद्ध पाहत होते. दुरूनच धर्मात्मा वृत्रासुर आकाशापर्यंत वरती जायचा आणि खाली यायचा. महाबली वृत्र हा मायावी युद्ध करू लागला आणि त्या मायावी युद्धात इंद्र मूर्छित झाला. वशिष्ठाने रथामध्ये बसून इंद्राला सूचित केलं, सचेत केलं आणि म्हणाले, हे दैत्यश्रेष्ठ असुरा, संहार कर. तो तुझ्या हातून मरणाराच आहे. तुझ्या पाठीमागे ब्रह्मा, विष्णू, महेश, चंद्रमा, सूर्य समस्त, आणि एवढंच नाही तर 7चे 7 ऋषींचं बल तुझ्या पाठीशी आहे. मार त्याला. वृत्रासुर निर्भय होता. इंद्र भीत युद्ध करत होता. भीष्म पिता म्हणाले, महात्मा वशिष्ठांनी इंद्राला सावधान करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला इंद्र सावधान. वशिष्ठाने आत्मबलाने इंद्रामध्ये प्रवेश केला. लक्ष द्या. आणि बल वाढवून दिलं इंद्राचं. आजही ब्राह्मण मंत्रबलाने तुमचं बल वाढवतात. तदेव लग्नं सुदिनं तदेव तारा बलं चंद्र बलं. तुम्ही ते एका बाईला उभी करून देता, मंगलाष्टक म्हणाला, काका तुझा सुधाकर, काकू सुशिला उशिरा आली. हे मंगलाष्टक आहे तुमचे. काय या प्राध्यापक लोकांनी जुडवाजुडवी करून सगळ्या शुभमंगलामध्ये काही म्हणायला लागले. मामा तुझा मधुर
हे म्हणजे काय झालं सगळं वाटतं. स्तुती आहे तुमची ती. इथे मंगल म्हणजे देवाचं नाव पाहिजे. हे लक्षात नाही येत आपल्याला. त्यावेळेस आत प्रवेश केला आणि वशिष्ठांनी बुद्धीमध्ये प्रवेश केला. बुद्धी बलवान केली इंद्राची. इंद्रिय गलित होऊन जातात. केव्हा तुमची बुद्धी गलित होते? जेव्हा शरपंजरी पडतात तेव्हा. आला, मला दिसतोय तो, घाबरतो जीव. आता मी जाईल का? अरे जायचंच आहे ना. जावं तर लागणारच आहे. कफे कंठ दाटेल जेव्हा, हरे राम तू म्हणशील केव्हा. म्हणून दुःखामध्ये ईश्वराचं स्मरण करत राहा. म्हणजे प्राणांतिक दुःखामध्ये प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः किंवा भगवान शंकराचा मंत्र मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः किंवा मृत्युंजय महादेव त्राई मां शरणांगत जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधने. हे मंत्र काय करतात? तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि प्रवेश केले की बुद्धीला बल येतं आणि अंतसमयी तुम्ही न घाबरताना ईश्वराचं चिंतन करून ईश्वरात मिळतात. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. मृत्युंजय महादेव त्राई मां शरणांगत जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय. नाशिककर ऐकत राहा. ऐकताय तिकडे? लक्षात आलं पाहिजे की हे मंत्र आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि त्यावेळेला आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावरचे रोमांच वाटतात. म्हणता म्हणता तो देव आपला प्राण घेऊन जातो. नाहीतर यमाचा पाहुणा. बुद्धीमध्ये वशिष्ठ गुरु कशात प्रवेश करतात? बुद्धीमध्ये. बुद्धिमता वरिष्ठम. मारुतीराय सगळ्यांमध्ये वरिष्ठ आहे. रामानं वर दिलाय. म्हणून त्यावेळेस बुद्धिपूर्वक महायोग केला. सगळी माया नष्ट केली इंद्राची. बृहस्पतींनी वृत्रासुराचा पराक्रम पाहत राहिले आणि वृत्रासुरामध्ये शंकराला प्रवेश करायला लावला. शंकरानं आत प्रवेश केला आणि वृत्रासुराची शरीराची उष्णता वाढली आणि थरथर करायला लागला. बरं, हा वृत्रासूर स्वर्गाचा राजा झाला होता, पण नरमुंडांच्या माळा घातल्याशिवाय आहे ना. माळा घाला काहीतरी विलक्षण असते. आता स्वर्गाच्या गादीवरती नरमुंडाच्या माळा काय करायच्या, पण ती राक्षसी वृत्ती असते ना, ती जात नाही. म्हणून आपण कोणत्या पदावर आहोत आणि कसं राहावं हे सुद्धा समजलं पाहिजे. नाहीतर पदाला भूषत नाही. काही काही लोक पदावर शोभत नाही. पद मिळून जातं दैवयोगाने, पण शोभा येत नाही. म्हणून त्यावेळेला महादेवानं त्याचा संहार करायचा ठरवलं. त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला. यांच्या शरीरामध्ये बृहस्पतीने प्रवेश केला इंद्राच्या. आणि त्यावेळेला अद्भुत युद्ध सुरू झालं. ज्वरानं तापानं फणफण फणफण करायला लागला तो. कालाग्नी त्याच्यावर पडला आणि इंद्राचं व्रज त्यांनी वृत्रासुरावर पडलं आणि इंद्र एकदम कोलडला. वृत्रासूर गेला आणि पळायला लागला. कारण वृत्रासूर ब्राह्मण होता म्हणून ब्रह्महत्या इंद्राच्या मागे लागली. मारलं तर गेला वृत्रासूर, पण हत्या लागली.
ब्रह्महत्या. पळतोय पळतोय. बृहस्पतीनं सांगितलं इंद्रा थांबून जा, ब्रह्मदेवाला शरण द्यावं लागेल. ब्रह्मदेवा म्हणे काय बघा ब्राह्मण मारलाय तू, त्याला माझा काही इलाज नाही, पण माझ्याजवळ एक आहे, तुझ्या हत्येचे 4 भाग करेल, 4हींना वाटेल, पण प्रत्येकाला बोलून सांगे व इंद्राची ब्रह्महत्या घ्या, इंद्राची ब्रह्महत्या घ्या, इंद्राची ब्रह्महत्या घ्या, इंद्राची. मग म्हणे का त्याला दिल्यानंतर मग त्यांची ब्रह्महत्या कोण नेईल? म्हणे ती उद्या सांगेन. हरये नमः हरये नमः हरये. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे दाता गंगा स्नाना, भोजना मागती पावसर, विसर स्वप्ना काही उपराय.